नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण आज जाणून घेऊया शिवाजी महाराजांबद्दल. छत्रपती शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महान आणि अद्वितीय राजा होते. ते फक्त एक पराक्रमी योद्धा नव्हते, तर उत्तम प्रशासक, दूरदर्शी आणि जनतेसाठी देवतुल्य राजा होते. त्यांच्याविषयी आपण सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहू. तर आपण त्यांच्या अगोदर आपण छोटे छोटे बिंदू पाहून घेऊया. जन्म. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फरवरी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलाचे नाव शहाजी भोसले असे होते. ते अहमदनगर व नंतर आदिलशाहीत सरदार होते. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई माँसाहेब यांनी शिवाजी महाराजांना धर्म, संस्कृती, न्याय व पराक्रम यांचे संस्कार दिले. स्वराज्याची संकल्पना. लहानपणापासूनच शिवाजी महाराजांनी स्वराज्य हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी शपथ घेतली होती. तत्कालीन मुघल, आदिलशाही व निजामशाही या साम्राज्याच्या जुलूमशाहीतून हिंदवी स्वराज्य स्थापन करणे हे त्यांचे ध्येय होते. 1645 साली तरुणपणीच तोरणा किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्याची पायाभरणी केली. 1659 साली अफजलखानाचा वध केला. 1663 साली मुघल सेनापती शाहिस्तेखानवर छापेमारी करून त्याला पुण्यातून बाहेर जाण्यास बाध्य केले. 1665 साली मुघलांशी संघर्षानंतर पुरंदरचा तह केला. 1670 साली मुघलाकडे गेलेले किल्ले परत घेतले. शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठा भयंकर युद्धक्षेत्रामध्ये आपला पराक्रम गाजवलेला आहे. आपण त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती, विस्तारपूर्वक माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तर ज्यांना हे माहिती आवडेल त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे.